केंद्रीय जन विकास पार्टी जो कि पहली बार चुनाव लड़ने जा रही हैं, इसके उम्मीदवार चेतन राजकाणी ने प्रभाग क्रमांक 36 लक्ष्मीनगर जोन से बुधवार को अपना नामांकन भरा। इस मौके पर पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं की बड़ी संख्या में मौजूदगी रही। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि तुमची केंद्रीय जन विकास पार्टी हे पहिल्यांदा नागपूर स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लढवित आहे, तर त्याचे तुमचे धोरण काय राहणार आहे निवडणुकीचे? केंद्रीय जनविकास पार्टी ही नव्याने स्थापित झालेली आहे। केंद्रीय जनविकास पार्टी आपली आगळीवेगळी भूमिका दाखवण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभी करणार आहे आणि आजपर्यंत नगरसेवक जे आहे ते कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही प्रभागामध्ये हे फिरताना आढळून आलेले नाही आहे। त्यानंतर अशाच प्रकारच्या बऱ्याच तक्रारी व बऱ्याच समस्या आजही 5 वर्षानंतरही आपल्याला तशाच दिसून येत आहे। बरीचसे कामं झाले पण ती अद्यापही पूर्णत्वाला गेलेली नाही आहे आणि त्यामध्ये नगरसेवकांनी फारसा रस घेतलेला नाही आहे। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न हा राहील की प्रभागातील प्रत्येक एरियामधील लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या समस्या पूर्ण करणे। केंद्रीय जन विकास पार्टीचे किती उमेदवार तुम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये उतरवणार आहे? केंद्रीय जन विकास पार्टीकडनं सध्या 10 उमेदवारांची आमच्याकडे यादी आमची तयार आहे। त्याच्यातनं आम्ही छाननी करून योग्य उमेदवारालाच आम्ही संधी देणार आहे। त्याच्यामुळे अंतिम आमची यादी आम्ही 3 तारखेला घोषित करू। आणि प्रभाग 36 साठी तुमची काय संकल्पना, काय उद्देश घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहे? प्रभाग 36 मध्ये मी डोर टू डोर कॅम्पेनिंग केलेलं आहे। बऱ्याच लोकांच्या घरी गेल्यावर मला बऱ्याचशा समस्या ज्या आढळून आलेल्या आहे त्या समस्यांवर मी जास्ती करून भर देणार आहे आणि मूळ प्रभागातनं जी आम्हाला एक हे मिळालेली आहे तक्रार की प्रभागात नगरसेवकच कधी फिरलेले नाही आहे, तर आम्ही तेथील मतदारांना स्थानिक जनतेला हे निश्चितपणाने आणि खात्रीने सांगितलेलं आहे की आमचा उमेदवार आमचा निवडून आलेला नगरसेवक हा आपल्या प्रभागात आपल्याला सातत्याने दिसेल व सातत्याने आपले समस्या तक्रार दूर करण्याची